पुन्हा एकदा सर्व पालकांचं आणि विद्यार्थ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम टू अवर पॅरेंट्स अँड स्टुडंट्स. टुडे वी आर गोइंग टू स्टडी एक्सरसाइज 7.4 फ्रॉम द चॅप्टर मेन्सुरेशन. आज आपण उदाहरण संदर्भ 7.4 महत्वमापन या प्रकरणातला पाहणार आहोत. फार साधं सोपं एक्सरसाइज आहे. यात काय पाहायचंय, यामध्ये आपल्याला वर्तुळखंडाचं क्षेत्रफळ कसं काढतात ते पाहायचं. In this exercise, we have to study how to find out area of segment. Now, what is area of segment? What is segment? काय असतं वर्तुळखंड? तर for this circle, ह्या वर्तुळासाठी O हे केंद्र आहे. O काय आहे? केंद्र. OA किंवा OC या आहे त्रिज्या आणि ABC हा आहे कंस. त्यानंतर हे जे संपूर्ण आतमध्ये दिसतंय भाग, याला आपण म्हणतो वर्तुळ पाकळी. ओके. तर जर आपण कंसाची दोन टोकं ए आणि सी जोडली असं एसी या जिवेने, तर ही जीवा आणि हा कंस, कळलं का? जीवा एसी आणि हा कंस एबीसी यांच्या मध्ये हा जो भाग येतोय त्याला म्हणतात वर्तुळखंड एबीसी. जो हा रंगवलेला भाग आहे तो आहे वर्तुळखंड एबीसी. नाउ व्हॉट इज सेगमेंट? ओके, सो दिस इज आर्क. एबीसी इज द आर्क अँड एसी इज द कॉर्ड. एसी इज द कॉर्ड, एबीसी इज द आर्क. So chord and arc, in between there is a portion, this is shaded portion, so this shaded portion is called as segment of the circle. Okay, are you getting it? So for area of segment, to get area of segment, there is a simple formula. वर्तुळखंडाचं क्षेत्रफळ काढायला साधं सोपं सूत्र आहे. r वर्ग, r म्हणजे रेडियस, त्रिज्या, r is the radius, त्रिज्या, पाय थीटा अपॉन 360. नाव थीटा म्हणजे काय? तर केंद्रीय कोणाचं माप. इथे दिस अँगल इज कॉल्ड एज थीटा. केंद्रीय कोणाचं माप म्हणा किंवा कंसाचं माप म्हणा म्हणजे थीटा. थीटा इज द सेंट्रल अँगल और यू कॅन कॉल इट एज मेजर ऑफ आर्क ऑल्सो. सो मेजर ऑफ आर्क सेंट्रल अँगल, दॅट इज थीटा. पाय थीटा अपॉन 360 मायनस साइन थीटा अपॉन 2. नाव साइन थीटा. आता साइन थीटाच्या व्हॅल्यूज, साइन थीटाचे दोन आहे, साइन थीटाच्या किमती कुठून येणार? तर त्यासाठी प्रकरण क्रमांक 6 चॅप्टर नंबर 6 दॅट इज ट्रिग्नोमेट्री, त्रिकोणमिती, त्यामध्ये त्यांच्या सगळ्या किमती आहेत. बरोबर. आता आपल्या सिलेबसला इथे जे कोण दिलेले आहेत ते लिमिटेड आहेत आणि आपल्या सिलेबसला कोण कुठले कुठले दिलेले आहेत तर 30 अंश दिलाय. मग त्यांचे साइन, त्यांच्या साइनचं उत्तर आपलं पाठ पाहिजे. म्हणजेच काय? साइन 30. साइन 30 ची किंमत येते 1/2. सो हियर in our syllabus they have given few angles only. Okay, so for those angles we must know values of sine. त्यांच्यासाठी साइनच्या व्हॅल्यूज तुम्हाला माहिती पाहिजे. फॉर एक्झाम्पल साइन 30 इज 1/2. साइन 30 ची किंमत 1/2 येते. त्यानंतरचा कोण आहे? साइन 45, साइन 45. साइन 45 इज 1/√2. साइन 45 ची किंमत येते 1/√2. देन साइन 60, साइन 60 60 अंशाचं साइन. साइन 60 इज नथिंग बट √3/2. साइन 60 ची किंमत येते √3/2. देन साइन 90, साइन 90 इक्वल टू 1. साइन 90 ची किंमत येते 1. म्हणजे ह्या किमती माहिती पाहिजे. साइन 30 1/2, साइन 30 1/2, साइन 45 1/√2, साइन 45 1/√2, साइन 60 √3/2, साइन 60 ची किंमत √3/2, साइन 90 1, साइन 90 ची किंमत 1. कळलं? म्हणजे ह्या किमती तुम्हाला माहित असतील तर पटापट उत्तर काढता येईल. अरे गेटिंग इट? फार साधं सोपी गणित आहे. फक्त कॅल्क्युलेशन मध्ये मात्र वेळ लागतो. त्यामुळे कॅल्क्युलेशन पटापट करा, आन्सर पटकन मिळेल. क्लिअर आहे? सो लेट्स स्टार्ट विथ क्वेश्चन नंबर 1. इन क्वेश्चन नंबर 1, फॉर सेमी इंग्लिश अँड इंग्लिश मीडियम बुक्स देयर इज अ मिस्टेक. इंग्लिश मीडियमच्या बुक्स मध्ये मिस्टेक आहे. क्वेश्चन नंबर 1 मध्ये प्रिंटिंग मिस्टेक आहे. दे हॅव गिवन अँगल एबीसी इक्वल टू 45 डिग्री. त्यांनी अँगल एबीसी 45 डिग्री दिलेला आहे. बरोबर. पण तसं नाहीये. म्हणजे आता तुम्ही जर पाहाल, हा इथला अँगल, अँगल एबीसी, दे हॅव गिवन एबीसी, दिस अँगल इज 45, दिस इज नॉट 45, सेंट्रल अँगल इज 45. सो जस्ट चेंज दॅट. ओके, अँगल एबीसी इज नॉट 45, अँगल बीएसी इज 45 बिकॉज diagram is like this, BXC. So diagram is like this, BXC
and here it is A, B, X, C, and here it is A. This is first problem. Okay, and they have given that angle ABC is 45. Means here they have given 45. It is wrong. Okay, this angle is not 45. This is not theta. This angle is theta. A is theta. कळतंय का? त्यांनी ABC हा कोण 45 दिलाय, कळलं ना? पण हा ABC हा जो कोण आहे, हा कोण 45 असू शकत नाही, कारण तो थीटा नाहीये. पण थीटा कुठला आहे? हा इथला, हा जो A आहे ना तो थीटा आहे. कळलं का? म्हणजे BAC दिलं पाहिजे होतं 45. त्यांनी चुकून काय दिलंय? ABC 45 दिलंय. कळलं का? इथे 45 पाहिजे, BAC 45 असायला पाहिजे. लक्षात घ्या ते. तर ते जरासे चेंजेस करून घ्या. ओके, मेक दॅट चेंजेस. ABC is not 45. In place of ABC, what you have to write? BAC is 45. So make that changes. Okay, so BAC angle is 45, means theta equal to 45. So theta equal to 45. BAC 45 आहे, theta बरोबर 45. त्यानंतर AC दिला, तर AC ही काय आहे? त्रिज्या ना. AC is what? Radius. So radius AC is equal to 7√2. झालं? तुम्हाला विचारलंय वर्तुखंड BXC चं क्षेत्रफळ. एरिया ऑफ सेगमेंट BXC. सिंपल, जस्ट यूज द फॉर्म्युला. ओके, एरिया ऑफ सेगमेंट BXC. व्हाट इज द फॉर्म्युला? R स्क्वेअर पाय थीटा अपॉन 360 मायनस साइन थीटा अपॉन 2. वर्तुखंडाचं क्षेत्रफळ काय सूत्र आहे? R वर्ग कंसात पाय थीटा भागिले 360 वजा साइन थीटा भागिले 2. आता ज्या किमती माहिती आहेत त्या ठेवा. पुट डाऊन द व्हॅल्यूज. R 7 वर्गमुळात 2 वर्ग. व्हॅल्यू फॉर R 7√2 स्क्वेअर. पाय 3.14. पायची किंमत 3.14. थीटा किती आहे? 45. थीटा इक्वल टू 45 अपॉन 360 भागिले 360 मायनस साइन थीटा. थीटा किती आहे? 45. साइन 45 अपॉन 2. थीटा 45 आहे म्हणजे काय ना? साइन 45 भागिले 2. कळतंय? आता वर्ग करायचा आहे ना, मग काय होईल? 7चा वर्ग 49. वर्गमुळात 2चा वर्ग केला तर वर्गमूळ जाणार, फक्त काय राहणार? 2. म्हणून 49 गुणिले 2. 7 स्क्वेअर 49. √2 square is nothing but 2. So 49 into 2. Here 45 8 जा 360. You can make calculation on rough page. 45 and 360. 45 360. Okay. If you divide both the numbers by 9, जर 9 ने भाग लावला तर काय ना? 9 5 45, 9 चौक 36. है ना? असं येणार. मग पुन्हा 5 ने भाग लावला तर 5 1 5, 5 8 40. So you can make calculation on rough pages. 9 5 are 45, 9 4 are 36. So 40, 5 1 are 5, 5 8 are 40. So 1/8. So straight away write down here 1/8. Just calculation आहे, बाकी काहीच नाहीये. सो इथे 45 8 जा 45 8 360 म्हणून इथे 8 आले. इथे आता साइन 45 काय दिलं होतं किंमत? साइन 45 1/वर्गमुळात 2. साइन 45 इज 1/√2. सो इन प्लेस ऑफ साइन 45 राइट डाउन 1/√2. मग हे 2 कुठून आले? हे 2 ऑलरेडी होते ना इथे भागिले 2. कळतंय का? साइन 45 ची किंमत 1/वर्गमुळात 2 आणि हे 2 कुठून आले? हे सूत्रामध्ये 2 होते ना, ते 2 आहे. आता बघा जरा, ह्या दोघांना पण 2 ने भाग जातोय. 3.14 ला पण आणि 8 ला पण. मग ह्याला 2 ने भाग लावला 1.57 येणार आणि ह्याला 2 ने भाग लावला 4 येणार. हे बघा 1.57 भागिले 4. क्लिअर आहे? आता इकडे बघा, इथे 4 आहे. इथे जर 4 आणायचे असतील तर काय करावं लागेल? ह्या वर्गमुळात 2 ला जर तुम्ही अजून वर्गमुळात 2 ने गुणलं तर वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 2 2 होणार आणि 2 गुणिले 2 4 होणार. काय बोलतोय? कळतंय? छेद सारखा करायचा आहे. इथे कळतंय ह्या दोघांना 2 ने भाग लावल्यावर इथे छेद किती येणार? 4. मग इथे 4 येतोय तर इथे पण 4 आणायचं असेल तर काय करावं लागेल? ह्या वर्गमुळात 2 ला वर्गमुळात 2 ने गुणलं तर वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 2 म्हणजे 2 येणार, वर्गमूळ जाणार. मग ते 2 आणि हे 2 बेदुने 4. काय बोलतोय? कळतंय का? म्हणजे इथे जर 4 आणायचे असतील तर किती गुणावं लागेल? वर्गमुळात 2 ने गुणावं लागेल. मग ते फक्त छेदालाच गुणायचं का? नाही, अंशाला पण. म्हणून हे बघा वर्गमुळात 2 भागिले 4. कळलं का हे कसं आलंय ते? आणि इथे तो 2 नेच भाग लावलाय, दोघांना पण 2 ने भाग लावलाय. समजलं? हियर
if you divide both the numbers by 2, 3.14 by 2, 1.57, 8 by 2, 4. Simplify. We just simplify. So you get 1.57 by 4. Now to get 4 over here, इथे 4 यायचं असेल तर काय, √2 into √2 will become 2 and 2 into 2 will become 4. म्हणजे काय पाहिजे तिथे एक्स्ट्रा √2 पाहिजे ना. मग त्या √2 ने जर आपण डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करणार तर √2 ने न्यूमरेटरला पण मल्टिप्लाय करावं लागेल. मग काय येणार, वरती √2 येणार आणि खाली 2√2 into √2 केलं तर काय येणार 4. म्हणजे डिनॉमिनेटर काय होणार, सेम. क्लिअर आहे ना. 49 2 जा 98, 49 2 ने 98. आता छेद सारखा आला ना, तो एकदाच लिहायचा. 4 एकदाच लिहिला, डिनॉमिनेटर इज सेम. राईट वन टाइम. दिस इज 1.57 मायनस √2. √2 ची व्हॅल्यू दिली आहे बुक मध्ये 1.41. मराठी मीडियम टेक्स्ट बुक मध्ये दिलेली आहे, इंग्लिश मीडियमला दिलेली नाहीये. सो व्हॅल्यू फॉर √2 वर्गमुळात 2 ची किंमत आहे 1.41. ठीक आहे. पुट अप द व्हॅल्यू. नाउ मेक द कॅल्क्युलेशन. कळलं सगळं. नाउ हियर what will be the next step? Make the calculation, then you will get 98 into 7 minus 1, that is 6, 5 minus 4, that is 1, 1 minus 1 0, 0.16 divided by 4. So 98 into, if हे 4 आहेत, 0.16 ला डिवाइड करणार, 0.16 ला 4 ने भागलं किती येणार, 0.04. 4 चौक 16 असं म्हणायचं नाही. पॉईंट नंतर 2 अंक आहेत ना, मग इथे पण पॉईंट नंतर 2 अंक आले पाहिजे. 0.04 येणार. नाउ मल्टिप्लाय 98 अँड 4.04. 98 गुणिले 0.04 करायचं. 4 8 32 चे 2, 4 3, 4 9 36 आणि 3 39. 98 4 जा 392. बट आफ्टर पॉइंट 2 डिजिट्स ना, पॉइंट नंतर 2 अंक हवेत ना, मग काय येणार, A2. सो यू विल गेट 3.92 स्क्वेअर सेंटीमीटर, चौरस सेमी. कळलं, चौरस सेमी म्हणा, सेंटीमीटरचा वर्ग म्हणा, कसे म्हटलं तरी चालेल. सो दिस विल बी द फायनल आन्सर. कळलंय की नाही कळलंय. सो थोडंसं कॅल्क्युलेशन आहे, बाकी काही नाहीये त्यामध्ये. आर आणि थिटा कळला, सूत्र लक्षात असेल, किमती ठेवायच्या आणि कॅल्क्युलेशन करायचं. साइन थिटाच्या किमती पाठ पाहिजेत. साइन 30 किती आहे, 1/2. साइन 45 1 वर्गमुळात 2. साइन 60 वर्गमुळात 3/2 आणि साइन 90 1. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ साइन 30, 1/2. साइन 45 1/√2. साइन 60 √3/2 and sin 90 1. Just remember all those values and the formula. Okay, easily you can find out answers. Is there anything difficult? So proceed to the next problem. पुढच्या गणिताकडे जाऊया. Very simple problem. The next problem they have given. मेजर ऑफ आर्क PQR इज 60 डिग्री. मेजर ऑफ आर्क कंसाचं माप दिलंय 60 अंश, म्हणजेच काय दिलंय, थीटा. ओके, क्वेश्चन नंबर 2. इन दॅट क्वेश्चन, ओके, no need to use any diagram and all, straight away you can find out. Here O, here P, Q and R. PQR, okay. So measure of arc PQR is 60 degree. माप कंस PQR, PQR कंसाचं माप 60 अंश दिलंय, म्हणजे थीटा बरोबर 60, थीटा इक्वल टू 60. OP इक्वल टू 10. OP इज नथिंग बट रेडियस. OP बरोबर 10 दिलं. OP ही तुमची काय, रेडियस, त्रिज्या. R, R ची किंमत दिली आहे 10. फाइंड द एरिया ऑफ शेडेड. एरिया ऑफ शेडेड रिजन. शेडेड रिजन इज द सेगमेंट, छायांकित भाग किंवा रेखांकित भाग. तो रेखांकित भाग काय आहे, वर्तुळखंड. वर्तुळखंडाचं क्षेत्रफळ विचारलेलं आहे. साधं सोपं सूत्र. सो जस्ट राईट डाऊन हियर. इथे इथे रेडियस R, त्रिज्या. त्रिज्या म्हणजेच काय, ओपी ना.
ओपी किती दिली आहे 10 सेमी, 10 सेंटीमीटर, 10 सेमी. ओके. आणि थीटा कंसाचं माप, मेजर ऑफ आर्क किती दिलंय 60 अंश. सो थीटा इक्वल टू 60 डिग्री, 60 अंश. आणि काय विचारलंय, एरिया ऑफ शेडेड रिजन, छायांकित भागाचे क्षेत्रफळ. आता हा छायांकित भाग म्हणजेच काय आहे, वर्तुळखंड. शेडेड रिजन इज व्हॉट, सेगमेंट. सो एरिया ऑफ सेगमेंट. ओके. म्हणून therefore area of shaded region, area of shaded region is equal to area of segment PQR. छायांकित म्हणा किंवा पुस्तकात दिलं असेल त्याप्रमाणे, रेखांकित तर रेखांकित, छायांकित भागाचे क्षेत्रफळ, छायांकित भागाचे क्षेत्रफळ बरोबर एरिया ऑफ वर्तुळखंड. वर्तुळखंड कोणतं वर्तुळखंड आहे तो, PQR इज इक्वल टू, झालं वर्तुळखंड PQR. मग वर्तुळखंडाचं क्षेत्रफळ काढायचं आहे, सूत्र माहिती आहे. वी हॅव टू फाइंड आउट एरिया ऑफ सेगमेंट. जस्ट यूज द फॉर्म्युला. व्हॉट इज द फॉर्म्युला? येस, r square pi theta upon 360 minus sin theta upon 2. r वर्ग पाय थीटा भागिले 360 वजा sin थीटा भागिले 2. किमती वापरा, पुट डाउन द व्हॅल्यूज. r ची किंमत 10, थीटाची किंमत 60. वापरा किमती, कॅल्क्युलेशन करा. r किती आहे 10, 10 चा वर्ग 10 स्क्वेअर पाय 3.14, थीटा 60 अपॉन 360 मायनस साइन 60 अपॉन 2. r चा वर्ग, r किती आहे 10, 10 चा वर्ग पाय, पाय किती आहे 3.14, थीटा, थीटा किती आहे 60 भागिले 360 वजा साइन थीटा, थीटा किती आहे 60 म्हणजे साइन 60 छेद 2. 10 स्क्वेअर इज 100, 10 चा वर्ग 100, 3.14, 3.14, 0 0 कॅन्सल, साई साई 36, 6 6 जा 36. सो हियर 6, 3.14 अपॉन 6, 3.14 भागिले 6 वजा साइन 60, मगाशी सांगितलं साइन 60 किती येतं, वर्गमुळात 3/2, साइन 60 √3/2. सो ऑलरेडी हियर इट इज 2 into 2. कळलं का? साइन 60 ची किंमत आहे वर्गमुळात 3/2 आणि अगोदरच 2 होते ना इथे, ते 2. व्हॅल्यू फॉर साइन 60 √3/2 and already there was 2, so that 2. Now 100, या दोघांना पण 2 ने भाग जातो ना, you can divide both the numbers by 2. So what will get 1.57 upon 3, divide both the numbers by 2. दोघांना 2 ने भागला ना किती आलं, 1.57 भागिले 3 मायनस √3. व्हॅल्यू फॉर √3 इज 1.73. इट इज गिवन. वर्गमुळात 3 ची किंमत 1.73 आहे, गणितात दिली आहे. आणि हे बेदुने 4. छेद सारखा आहे का? डिनॉमिनेटर इज नॉट सेम. देन व्हाट टू डू? येस, क्रॉस मल्टिप्लिकेशन, तिरकस गुणाकार. वेर शुड आय डू? ओके, सो आय हॅव टू क्लियर दिस ऑल. ओके, just make a calculation. Pretty simple calculation is there. So here it is 100 and then okay, cross multiplication 1.57 into 4. So if you multiply you will get 4 7s are 28, 4 7 28, 8 2 4 5 are 20 plus 2 22, 2 2 4 1 are 4 plus 2 6. So here you will get 6.28. 1.57 ला 4 ने गुणला तर किती येणार, 6.28 मायनस 1.73 into 3, या दोघांचा गुणाकार 3 गुणिले 1.73, 3 3 जा 9, 3 7 जा 21, 2 3 1 जा 3 plus 2, 5.19, 5.19 divided by 3 4 जा 12 divided by 12. Okay, so 6.28 minus 5.19 upon 12, 6.28 वजा 5.19 भागिले 2. So here you will get 100 into
यांची वजाबाकी 6.28 वजा 5.19, 6.28 मायनस 5.19, 18 मायनस 9, 9, 18 वजा 9, 9. Here it is 1, 1 minus 1, 0, 1 वजा 1, 0, पॉइंट, 6 वजा 5, 1, 1.009 आणि भागिले किती आहेत 12. आता 100 ने 1.09 ला गुणायचं. 100 इंटू 1.09 काय होणार? पॉइंट 2 प्लेस पुढे जाणार, 2 अंक पुढे जाणार ना, म्हणजे काय येणार? 109 भागिले 12, 109 डिवायडेड बाय 12 करायचं. 12 90 108, 12 90 108, उरला 1, भाग जात नाही म्हणून पॉइंट, किती आले 10, पुन्हा भाग जात नाही म्हणून 0, मग किती आले 100, 12 96, 9.08. 12 9 जा 108, remains 1. Division not possible, so decimal point. So it will become 10. Again not possible, so put 0. That will become 100. So 12 8 za 96. So 9.08. This is the area of shaded region. So just write down area of shaded region equal to 9.08 centimeter square. So therefore, area of shaded region is equal to 9.08 सेंटीमीटर स्क्वेअर. मग लिहा छायांकित भागाचे क्षेत्रफळ बरोबर 9.08 सेंटीमीटर वर्ग. काय कठीण आहे? हे असंच कॅल्क्युलेशन पुढच्या एखाद्या गणितात रिपीट होणार आहे, त्यामुळे नीट बघून घ्या काय काय केलंय ते. सिंपल कॅल्क्युलेशन आहे, बाकी काहीच नाहीये. कुठे जर गुणाकार करताना चुकलात, वजाबाकी करताना चुकलात तरच गणित चुकीचं होईल, उत्तर चुकीचं येईल, नाहीतर एकदम सोपी गणित आहे. Clear? Okay. So let's proceed to question number 3. Okay. Just in question number 3, they have given different values. Otherwise, every rest of the problem is same. फक्त किमती वेगळ्या दिल्या आहेत, बाकी पद्धत सूत्र सगळं सेम आहे. अँगल PAR इज 30 डिग्री. कोण PAR 30 अंश दिलाय, म्हणजेच थीटा दिलाय 30 अंश. थीटा इज गिवन 30 डिग्री. AP इज द रेडियस. AP ही त्रिज्या आहे, म्हणजे R दिली आहे 7.5, 7.5. सो यू गॉट R, यू गॉट थीटा. दे वॉन्ट एरिया ऑफ सेगमेंट PQR. वर्तुखंड PQR चं क्षेत्रफळ विचारलंय, म्हणजे पुन्हा तेच सूत्र. आर यू गेटिंग इट? सो जस्ट व्हॅल्यूज वेगवेगळ्या आहेत, तर तुम्ही ट्राय करा. साइन 30 ची किंमत मी सांगितली 1/2 आहे, ती वापरा. ओके, बिकॉज अँगल गिवन एज 30 डिग्री. So you can make calculation pretty easily. Just I'll show you how to make that calculation. You want area of segment, na? For question number 3. For question number 3, they have given theta equal to 30 degree and R is equal to 7.5 centimeter. पण थीटा ची किंमत 30 अंश दिली आहे आणि R दिलाय 7.5 सेमी. तुम्हाला एरिया ऑफ सेगमेंट PQR विचारले. एरिया ऑफ सेगमेंट PQR, वर्तुळखंड PQR चं क्षेत्रफळ. पुन्हा तेच सूत्र वापरणार तुम्ही. R वर्ग पाय थीटा चे 360 वजा साइन थीटा चे 2. सो R स्क्वेअर 7.5 स्क्वेअर येणार. पाय 3.14, थीटा 30 डिग्री अपॉन 360 मायनस साइन 30 अपॉन 2. साइन 30 भागिले 2. 7.5 चा वर्ग, 5 चा वर्ग 25, पॉइंट 7 8 56. माहिती ना ती आयडिया? शेवटी 5 असतील तर काय करतात, 5 चा वर्ग पहिला 25 करायचं, 7, 7 च्या पुढचा अंक 8, 7 8 56, 56.25. इथे 0 0 कॅन्सल. 3 ने 36 चा भाग लावला 12 येणार. 3.14 अपॉन 12 मायनस साइन 30 मगाशी बोललो 1/2 येतं. साइन 30 1/2. साइन 30 ची किंमत 1/2 आणि ऑलरेडी हे 2 आहेत ना, म्हणून गुणिले 2. सो हे झाले 56.25. इथे ह्या दोघांना 2 ने भाग जातो ना, यू कॅन डिवाइड बोथ द नंबर्स बाय 2. मग काय येणार वरती 1.57 आणि खाली काय येणार 6 वजा 1/2 काय कराल, तिरकस गुणाकार, क्रॉस मल्टिप्लिकेशन. काय मिळणार 56.25 क्रॉस मल्टिप्लाय केलं 1.57 इंटू 4 मगाशीच केलं होतं 6.28 येतं. मायनस 1 इंटू 6 अपॉन 6 4 जा 24. बस, आणि पुढे कॅल्क्युलेशन करा, जमेल. एकदम इझी प्रॉब्लेम आहे. 6.28 मायनस 6 केलं तर 0.28 येणार.
झालं मग 56.25 इंटू 0.28 अपॉन 24 भाग वगैरे लावा, तुम्हाला तुमचं फायनल उत्तर मिळेल. सो लेट्स प्रोसीड टू क्वेश्चन नंबर 4. Question number 4 is just a tricky question. Little bit difference is there. In that question number 4, already they have given area of segment. Area of segment is already given, and angle POQ is given as 90 degree. We have to find radius of the circle. So area of segment is already given. If you observe the diagram carefully, question number 4. If you have question number 4 here. दिस इज द शेडेड पोर्शन. हा आहे छायांकित भाग, आणि हा जो छायांकित भाग दिसतोय तोच काय आहे, वर्तुळ खंड. म्हणजे वर्तुळ खंडाचं क्षेत्रफळ दिलेलं आहे गणितात, आणि हा इथला कोण POQ म्हणजे हा O, त्यालाच आपण थीटा म्हणतो, तो दिलेला आहे 90. म्हणजे थीटा दिलाय 90 आणि वर्तुळ खंडाचं क्षेत्रफळ दिलेलं आहे. काय दिलं नाहीये, त्रिज्या दिलेली नाहीये. दिस शेडेड रिजन इज नथिंग बट सेगमेंट. सो एरिया ऑफ सेगमेंट इज गिवन. This angle O is nothing but theta. So theta is given, but what is unknown? Radius is unknown. That we have to find out. Okay, so very simple. What is given? Area of segment is given. So just use formula for area of segment. काय दिलंय, वर्तुळखंडाचं क्षेत्रफळ. मग वर्तुळखंडाच्या क्षेत्रफळाचं सूत्र वापरा. क्वेश्चन नंबर 4 हियर. इथे काय दिलंय, थीटा इज गिवन एज 90 डिग्री. बरोबर, थीटा कोणाचं माप किती दिलंय, 90. सो थीटा इज इक्वल टू 90 डिग्री. देन एरिया ऑफ सेगमेंट इज गिवन. एरिया ऑफ सेगमेंट PRQ इज इक्वल टू, एंड दैट इज गिवन एज 114 सेंटीमीटर स्क्वेअर. एरिया ऑफ वर्तुळखंड PRQ चं क्षेत्रफळ दिलंय, PRQ बरोबर 114 सेंटीमीटर वर्ग. ओके, आता PRQ चं जर क्षेत्रफळ दिलंय वर्तुळखंडाचं, तर सूत्र पण तेच आहे ना. सूत्र वापरा. काय सूत्र आहे, R वर्ग कंसात पाय थीटा छेद 360 वजा साइन थीटा छेद 2 बरोबर 114. So just use the formula. R square pi theta upon 360 minus sin theta upon 2 equal to 114. R unknown. R माहित नाहीये. pi 3.14, theta 90. किमती वापरा. म्हणून येणार R वर्ग pi 3.14, theta किती आहे 90, theta equal to 90 upon 360 minus sin 90 sin 90 भागिले 2 बरोबर 114. मग जस्ट मेक अ कॅल्क्युलेशन. फक्त आता कॅल्क्युलेशन करायचंय, फार साधं सोपं आहे बघा. R स्क्वेअर ऍज इट इज. इथे 3.14, 0 0 गेले, 0 0 कॅन्सल, 9 4 जा. सो यू विल गेट 3.14 अपॉन 4. 3.14 भागिले 4 होणार, वजा साइन 90 मगाशी सांगितलं, साइन 90 इज इक्वल टू 1, साइन 90 बरोबर 1/2 इज इक्वल टू 114 बरोबर 114. आता ह्या दोघांना 2 ने भाग जातो ना, यू कॅन डिवाइड बोथ द नंबर्स बाय 2. मग काय येणार बघा, R स्क्वेअर दोघांना 2 ने भाग लावला तर किती येणार, 1.57 भागिले 2, 1.57 अपॉन 2 मायनस 1/2 इज इक्वल टू 114. छेद कसा आहे, सारखा आहे. दोनदा लिहायचं का, नाही, एकदाच लिहायचा. तो R स्क्वेअर इक्वल टू 1.57 minus 1/2 equal to 114. So very simple. Therefore R square 1.57 मधून 1 गेला, मग 1 गेला, काय आला 0.57, 0.57/2 equal to 114. 0.57 भागिले 2 बरोबर 114. आता तुम्हाला R हवाय ना, हा 2 भागिले तो काय करेल, गुणिले, आणि 0.57 गुणिले तो काय करेल, भागिले. सो therefore R square is equal to 114 into 2 upon 0.57. R वर्ग बरोबर 114 गुणिले 2 भागिले 0.57. आता हा पॉइंट जर नको असेल तर पॉइंटच्या नंतर 2 अंक आहेत ना,
मग तो पॉइंट घालवायला कितीने गुणावं लागेल? 100ने. मग 100ने गुणताना अंशाला पण आणि छेदाला पण. इफ यू वॉन्ट टू रिमूव्ह दिस डेसिमल पॉइंट, आफ्टर डेसिमल पॉइंट देर आर 2 digits. So you have to multiply by 100, numerator as well as denominator. So what you will get? 114 into 2 into 100 upon 0.57 into 100. 0.57 into 100. So you will get 114 into 200. है ना? 100 ने गुणतोय म्हणजे काय ना 114, 2 गुणिले 100 200. हे झाले 57. 57. 57 2 जा 114 and 2 into 200 what will become 400. So r square equal to 400. कळतंय का? 57 दुने 114 आणि 2 गुणिले 200 400. So r square equal to 400. r वर्ग बरोबर 400. You want r, तुम्हाला r हवंय. मग काय घ्यायचं? वर्ग जायला पाहिजे ना. मग वर्ग हलवायला काय करतो आपण? वर्गमूळ. To cancel square, square root. So therefore r is equal to 20 centimeter. है ना? 400 चं वर्गमूळ किती येतं? 20. Square root of 400, how much? 20. So just write down. Therefore radius is equal to 20 centimeter. म्हणून वर्तुळाची त्रिज्या बरोबर 20 सेमी असं नीट उत्तर लिहा खाली. क्लियर? Just observe carefully. Nothing difficult in it. Area of segment is given, so just use the same formula. Area of segment, put down the given values and find out unknown values. वर्तुळखंडाचं क्षेत्रफळ दिलं होतं म्हणून तेच सूत्र वापरलं. ज्या ज्या किमती दिल्या त्या किमती वापरल्या आणि ज्या किमती नव्हत्या दिल्या त्यांची किंमत आपण शोधून काढली. r बरोबर 20 सेमी. क्लियर आहे? सो दिस इज क्वेश्चन नंबर 4. ओके, गॉट इट? नाउ क्वेश्चन नंबर 5 इज प्रिटी सिंपल वन. लिटिल बिट लेंथी बट सिंपल क्वेश्चन. What they have asked in question number 5, let's check it out. In question number 5, they have said that a chord PQ of a circle with radius 15 centimeter subtends an angle of 60 degree at the center of the circle. Find the area of minor as well as major segment. Very simple example. There is a chord PQ, and this chord PQ subtends an angle of 60 degree at the center. This angle is given as 60 degree. We want this area of this minor segment as well as area of the major segment. So pretty simple problem. Now look, they have given radius is equal to 15 centimeter. So we got radius r. त्यांनी काय केलंय? वर्तुळाची त्रिज्या दिली आहे 15 सेंटीमीटर. ते काय म्हणतात? जीवा PQ जी आहे हा ती केंद्राजवळ 60 अंशाचा कोन करते. म्हणजे थीटा किती दिला आहे? 60. So theta is given as 60. त्रिज्या किती दिली आहे? 15. So radius is 15 centimeter. बरोबर आहे? काय विचारलंय? लघु वर्तुळखंड आणि विशाल वर्तुळखंड. हा जो आहे तो लघु वर्तुळखंड आणि वरती PQ च्या वर जेवढं काय उरलंय ते सगळं काय आहे? विशाल वर्तुळखंड. So this is minor segment and above PQ everything is major segment. Okay? So pretty simple. We can easily find out area of minor segment. लघु वर्तुळखंडाचं क्षेत्रफळ सहज काढू शकतो कारण सूत्र आहे ना आपल्याकडे. ते आता वापरलं ते r वर्ग. Using that formula r square into pi theta, we can find out area of minor segment very easily. But what about major segment? Simple. From total circle, from the area of circle, if you cut minor segment, then you can find out major segment. Are you getting it? So to get major segment, area of major segment, what we have to do? Just subtract area of minor segment from area of circle. Are you getting it? जर तुम्हाला विशाल वर्तुळखंड पाहिजे असेल तर काय करायचं? पूर्ण वर्तुळाच्या क्षेत्रफळामधून हे लघु वर्तुळखंडाचं क्षेत्रफळ वजा करायचं म्हणजे तुम्हाला काय मिळेल? विशाल वर्तुळखंडाचं क्षेत्रफळ. क्लियर आहे? जस्ट राईट डाऊन. म्हणजे पहिलं आपल्याला वर्तुळाचं क्षेत्रफळ काढावं लागेल. वी हॅव टू फाइंड आउट एरिया ऑफ सर्कल, देन एरिया ऑफ मायनर सेगमेंट लघु वर्तुळखंडाचं क्षेत्रफळ आणि नंतर एरिया ऑफ मेजर सेगमेंट विशाल वर्तुळखंडाचं क्षेत्रफळ. प्रिटी सिंपल. So first of all, area of circle equal to what is the formula? Pi r square. वर्तुळाचे क्षेत्रफळ pi r वर्ग. Value for pi r 3.14.
R is given as 15 square. So 3.14 into 15 square is 225. Just multiply them. You will get answer for area of circle. दोघांचा गुणाकार करा. हा, पाय आर वर्ग वर्तुळाच्या क्षेत्रफळाचं सूत्र आर म्हणजे त्रिज्या ती दिली आहे 15. 15चा वर्ग 225. 225 आणि 3.14 गुणा जे उत्तर येईल ते असणार वर्तुळाचं क्षेत्रफळ. आता काय पाहिजे? लघु वर्तुळखंडाचं क्षेत्रफळ. एरिया ऑफ मायनर सेगमेंट. नाउ एरिया ऑफ मायनर सेगमेंट इक्वल टू लघु वर्तुळखंड. लघु वर्तुळखंडाचा क्षेत्रफळ. एरिया ऑफ लघु वर्तुळखंड किंवा लघु वर्तुळखंडाचा क्षेत्रफळ बरोबर काय सूत्र आहे आपल्याकडे? आर स्क्वेअर पाय थीटा भागिले 360 वजा साइन थीटा भागिले 2. आर आर किती आहे तुमचा? 15. 15चा वर्ग पाय किती आहे? 3.14. 3.14 थीटा थीटा इज गिवन एज 60 अपॉन 360 भागिले 360 मायनस साइन 60 अपॉन 2 वजा साइन 60 भागिले 2. 15चा वर्ग 225. 3.14 साई 36 भागिले 6. 6 6 जा 36. So 3.14 upon 6 minus sin 60 already we know root 3 by 2. 2 into 2 that is 4. होय की नाही? sin 60 ची किंमत वर्गमुळात 3/2 आणि बेदुने 4. So here you can write 225. दोघांना 2 ने भाग दिला तर 1.57 भागिले 3 वजा याची किंमत 1.73 भागिले 4. ऑलरेडी आपण मागाशी हे बघितलंय. In last problem we have studied same calculation. 1.57 into 4 6.28 minus 3 into 1.73 5.19 upon 3 4s are 12. So 225 into subtraction I think 1.09 upon 12. So make calculation that will give you area of minor segment. यांचा गुणाकार करून मग 12 ने भागा. कसं करू शकता? कळलं का? म्हणजे 225 गुणिले 1.09 करा. जो गुणाकार होईल त्याला 12 ने भागा किंवा इथे तुम्ही पहिला भाग लावून घ्या. इथे त्या दोघांना भाग जाईल. 3 ने भाग जाईल. याला 3 ने भाग लावला तर किती येणार? 75. 1.09 आणि याला 3 ने भाग लावला तर किती येणार? 4. मग 75 ने 1.09 ला गुणा. जे उत्तर येईल त्याला 4 ने भागा. तुम्हाला मिळणार लघु वर्तुळखंडाचं क्षेत्रफळ. जस्ट मेक अ कॅल्क्युलेशन टू गेट एरिया ऑफ मायनर सेगमेंट. नाउ द लास्ट पार्ट इज एरिया ऑफ मेजर सेगमेंट. सगळ्यात शेवटी काय पाहिजे तुम्हाला? विशाल वर्तुळखंडाचं क्षेत्रफळ. प्रिटी सिंपल. ओके यू फाइंड? जस्ट राइट डाउन एरिया ऑफ मेजर सेगमेंट इक्वल टू एरिया ऑफ सर्कल मायनस एरिया ऑफ मायनर सेगमेंट. ओके सो हियर यू विल गेट एरिया ऑफ मायनर सेगमेंट. इथे तुम्हाला मिळेल लघु वर्तुळखंडाचं क्षेत्रफळ. And at the end you have to write. Okay, where should I write? At the end you have to write. Therefore, area of major segment equal to area of circle minus area of minor segment. ओके म्हणून विशाल वर्तुळखंडाचे क्षेत्रफळ बरोबर वर्तुळाचे क्षेत्रफळ वजा लघु वर्तुळखंडाचे क्षेत्रफळ. विशाल वर्तुळखंडाचे क्षेत्रफळ बरोबर वर्तुळाचे क्षेत्रफळ वजा लघु वर्तुळखंडाचे क्षेत्रफळ. ओके तर वर्तुळाचे क्षेत्रफळ तुम्ही काढले ऑलरेडी. त्याची किंमत लिहायची वजा लघु वर्तुळखंडाचं क्षेत्रफळ इथे मिळणार ती किंमत. दोघांची वजाबाकी करा. तुम्हाला विशाल वर्तुळखंडाचं क्षेत्रफळ मिळेल. So you got area of circle. Write down the value for area of circle minus area of minor segment. Okay, just make subtraction. You will get area of major segment. Are you getting it? Okay, so this is all about
एक्सरसाइज 7.4. मग इथे एक्सरसाइज 7.4 पूर्णपणे संपलेला आहे. ओके, सो वी हॅव कम्प्लिटेड इच अँड एव्हरी एक्सरसाइज फ्रॉम दिस चॅप्टर. त्यामुळे ह्या प्रकरणातले सगळे उदाहरण संग्रह आपले झालेले आहेत. हे प्रकरण या ठिकाणी संपलेलं आहे. सो जस्ट गो थ्रू मिसलेनियस एक्सरसाइज, सॉल्व सिंपल सम्स ऑन युअर ओन. कळतंय? म्हणजे पुढचे जे प्रॉब्लेम सेट मध्ये जा, प्रॉब्लेम सेट मधून, प्रश्नसंचामधून सोपी उदाहरणं जी असतील या प्रकारची, अशा प्रकारची सोपी उदाहरणं निवडा आणि ती उदाहरणं सॉल्व्ह करा, सोडवा. क्लिअर? प्रॅक्टिस जास्त करा म्हणजे सूत्र आपोआप आठवतील. वन्स अगेन थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ पाहिल्याबद्दल पुन्हा एकदा सर्वांचे धन्यवाद.